रामकृष्ण हरी मंडळी. चला आता जनावरला घास कापायला. तर बघा आमचं छोटंसं माळवं आहे मागं. बघितलं काही माळवं, मिरच्या, पुन्हा कांद्याच्या बुडक्या लावलेल्या. कांदा आम्ही बी घरीच तयार करतो ना. आणि बघा पालकाचं बी किती आलंय. तर हे आहे पालकाचं बी. बघायचं कसलं असते पालकाचं बी. हे बघा पालक पनीरचं बी, असलं पालकाचं बी आहे. तर हे आहे कांद्याच्या बुडक्या लावलेल्या. कांद्याचं बी तयार करायचं असं असते कांद्याचं बी. बघा मावळ्याच्या माश्या येतात. आणि इकडं आहे आपला घास. तर हे घास कापायचं जनावरला. आता 2-3 कवळं मोठं मोठं 2-3 कवळं कापायचं तर जनावरला स्कुटी करून टाकायला. चला आता घास कापून घेऊ. आता कोयतं कुठे येते बघू. आमचा घास कसा आहे माहिती का, टप्प्याटप्प्यानं असते. महाग कापायला लागलं ना, पुढं कापायला लागलं की महाग असं फुटून फुटून येतंय. आणि इथं आता चालू केला हे कापायला घास. आणि आमचा घास लय नंबर आहे बरं का. तर इकडं बघा हे दुसरा लगेच तिकडं साईडला फुटून आलाय. तिकडचा फुटून येऊस तर हे संपत आहे त्यावर की लगेच तिकडचा चालू करायचा. तर इथं बघा पुदिना किती मोठा आहे. पाणीपुरी करण्यासाठी पुदिना लावलेला आहे. आता आमचं कोयतं कुठं ठेवलंय ते बघू. कोयतं तिथं पण नाही. किती छान घास आहे जनावरला खायचं. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे आहे का ना जनावरला खायला दुसरं काही हिरवं नाही, फक्त घास मका असलंच असते. आणि कुटी करून टाकतो घास, वैरण टाकायचं त्यात थोडी आणि हे दोन्ही मिक्स करून टाकायचं जनावरला. चला आता बघू घास कसा कापतात आम्ही. बघा तोडीतात कणकणच. एक मिनिट झालं.